नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी जे 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती 2024 मध्ये, त्यामधील जे ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जीची घरे होती उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्यामधील जे ई-डब्ल्यू-एसची घरे आहेत, त्या घरांना पोझेशनची सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्यांना घराच्या चाव्या मिळत आहे. आपण ज्या लोकेशनला घराच्या चाव्या मिळालेल्या आहेत, त्या लोकेशनला जाऊन सुद्धा आपण व्हिडिओ काढलेले आहेत. तिथे सुद्धा फॅमिली राहायला आलेल्या आहेत. ई-डब्ल्यू-एस टाइपच्या घरांना जी घरं रेडी आहेत सिडकोद्वारा जे लोकेशन सांगण्यात आलेले होते 2024च्या लॉटरीमध्ये, त्या घरांना आता पोझिशनला सुरुवात झालेली आहे. एल-आय-जीच्या घरांना पोझिशन सुरुवात झालेली नाही. कारण एल-आय-जीच्या जी घरं सांगण्यात आलेली आहे, ते कोर्टामध्ये केस गेल्यामुळे त्याची सुनावणी आता येणाऱ्या काही दिवसामध्ये होणार आहे. तेव्हा जो निकाल लागणार आहे, त्याच्यानंतर पुढचं जे तारीख आहे डिक्लेअर होणार आहेत आणि पोझिशनची तारीख समजणार आहे. आता ई-डब्ल्यू-एस टाइपची जी घरे आहेत, त्या घरांचं पोझिशन सुरुवात झालेली आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ज्यांना पोझिशनचा मेसेज आलेला असेल किंवा सिडकोद्वारा कोणतेही नोटिफिकेशन आलेले असेल, पोझिशनला जाताना कोणती काळजी घ्यायची, तुम्हाला अ, जो स्लॉट असतो तो बुकिंग कसा करायचा, अपॉइंटमेंट कशी घ्यायची, कोणते कागदपत्र तुम्हाला जवळ बाळगायचे, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन, पनवेलचं रजिस्टर ऑफिस, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच तुम्हाला सिडको, म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. बघा, सर्वप्रथम जे ई-डब्ल्यू-एस टाइपचे घरे आहेत, तळोजा नोडमध्ये, जसे की तळोजा सेक्टर 28, त्यानंतर तळोजा सेक्टर 39 आणि जो एल-आय-जीचा प्रोजेक्ट होता तळोजा सेक्टर 37A 1 बीएचके आणि 2 बीएचके अशी तळोजा नोडमधील 2024च्या लॉटरीमधील घरे येथे सांगण्यात आलेली होती. या ई-डब्ल्यू-एस टाइपच्या घरामध्ये तळोजा सेक्टर 28 ची घरं हे रेडी आहेत. तळोजा सेक्टर 39 ची घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. त्यांना पोझिशनला अजून वेळ लागणार आहे. या पोझिशनला जाण्यापूर्वी ई-डब्ल्यू-एस असो की एल-आय-जी असो, दोन्हीसाठी सेमच प्रोसेस आहे. फक्त ई-डब्ल्यू-एस टाइपच्या घरांना पोझिशनला सुरुवात झालेली आहे, एल-आय-जीला नाही. म्हणजे तुम्ही जेव्हाही तुम्हाला भविष्यात जेव्हा आपल्याला घराची चाबी घ्यायची असेल, जेव्हा आपल्याला पोझिशनला सुरुवात होणार आहे, जसं आपल्याला कुठून तरी जे नोटिफिकेशन येणार सिडकोद्वारा किंवा सोशल मीडियामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला जिथून माहिती मिळणार आहेत, पोझिशन जाताना ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत, त्या गोष्टी आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायच्या आहेत. सर्वप्रथम ज्या पोर्टलला तुम्ही लॉग इन करणार, सिडको होम साइटवरती तुम्ही लॉग इन केल्यानंतर तिथेच तुमच्या पोर्टलवरती जी दिनांक देण्यात येणार आहे आणि त्या दिनांकामध्ये तुम्हाला टाईमचे स्लॉट देण्यात येणार आहे. तुम्हाला स्वतःहून तिथे जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तुम्हाला कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेस तिथे जायचं आहे. हे झाली तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यायची तुमच्या साइटवरून. तुमच्या पोर्टलला लॉग इनच करूनच अपॉइंटमेंट घ्यावी लागते. सिडको ऑफिसला तुम्हाला जावे लागत नाही. कुठेही कोणत्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला लॉग इन करून अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. फक्त जिथे तुम्ही ज्या लॉटरीमध्ये तुम्ही कागदपत्र अपलोड केलेले आहेत, तिथे तुम्ही वेळोवेळी लॉग इन करून माहिती घेत असता. अशा तिथेच तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला त्यानंतर जे तुम्ही कागदपत्र अपलोड केलेली आहेत 2024च्या लॉटरीमध्ये त्यावेळेस इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड जर को-ॲप्लिकंट म्हणजे मिसेसला जर तुम्ही ॲड केलेलं असेल, तर त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले तेच ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशन होणार आहे. अदरवाईज दुसरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही. जाताना जे तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणार आहेत, त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे जवळपास 3 सेट तुम्ही जवळपास तुमच्यासोबत बाळगा. जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारची धावपळ होणार नाही. आमच्या वेळेस जेव्हा आम्ही पोझिशन घेतलं होतं, त्यावेळेस सुद्धा आम्ही 3 झेरॉक्स सेट काढलेले होते. जे मी प्रोसेस केलेली आहे, तीच प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. अदरवाईज दुसरी कोणतीही प्रोसेस नाहीये. सेम याच प्रोसेसने आपल्याला सर्वांना पुढे जायचं असते. त्यानंतर जे आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन सांगितलेले आहेत, ज्या नोड वाईज जे लोकेशनची घरं आहेत, प्रत्येक लोकेशनला जी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ही वेगवेगळी सांगण्यात आलेली आहे. ई-डब्ल्यू-एसला वेगळी आहेत, एल-आय-जीला वेगळे आहेत. काही ठिकाणी मेट्रो सेस आहेत, काही ठिकाणी रेल्वे सेस आहे. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन हे सर्व तुम्हाला जे आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्या चॅनलवरती, तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं पेमेंट कसं करायचं आहे, त्यांची एक पी-डी-एफ आलेली आहे. ती पी-डी-एफला कोणत्या स्टेपला तुम्हाला कोणती माहिती टाकायची आहे, सिडकोचा पॅन नंबर, सिडकोची माहिती, त्यानंतर तुमची माहिती, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन सुद्धा तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघू शकता. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरून.
त्यानंतर हे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन त्याचे झेरॉक्स शीट घेऊन स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं पेमेंट करून तुम्हाला सिडको ऑफिसला जायचं आहे. मी जस्ट आता एक जे विनर आहेत त्यांच्याशी माहिती घेतली, की त्यांना सुद्धा जिथे आमचं ॲग्रीमेंट झालेले आहेत, सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनच्या बॅक साइडला जे 7व्या माळ्यावरती तिथे ॲग्रीमेंट आपलं घराचं केल्या जात असते. हे सर्व तुम्हाला तिथे गेल्यानंतर सिडकोचे अधिकारी तुम्हाला ॲग्रीमेंटचे पेपर देतात. तुमचे सर्व डॉक्युमेंट चेक करतात. त्यानंतर आपण ॲग्रीमेंटचे पेपर घेऊन आपल्याला जे पनवेल महानगरपालिकेमध्ये जे रजिस्टर ऑफिस सांगण्यात आले आहे, जवळपास 1 ते 5 म्हणजे 5 रजिस्टर ऑफिस आहे. तुम्ही कोणत्याही रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन जे सिडकोने जे तुम्हाला कागदपत्र दिले ते स्टॅम्प ड्युटी भरलेली आणि जे तुम्हाला जे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथे गेल्यानंतर ते सर्व अधिकारी तिथे समजून सांगतात, की तुम्हाला आता रजिस्टर ऑफिसमध्ये जायचंय. तिथे तुम्ही गेल्यानंतर त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे काही फीज असेल, डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस किंवा जर तुम्ही कोणत्या एजंटकडून करून घेत असणार, तर तुम्हाला ते फी घेणार आहेत. आम्ही एजंटकडून करून घेतलेलं होतं. त्यांनी 1 दिवस आमचे जे डॉक्युमेंट दिलेले होते, ते 1 दिवस त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या सही, शिक्का, स्टॅम्प वगैरे घेतलेला होता आणि नंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट देण्यात आलेले होते. तर असं आमच्यासोबत घडलेलं आहे. तुमच्यासोबत पण घडू शकते. त्यानंतर तुमच्या काही जे ओळखीचे असेल, तुम्ही त्यांच्यामार्फत सुद्धा हे प्रोसेस तुम्ही करू शकता. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर जे तुम्हाला ओरिजिनल सेट असणार आहेत, जो तुम्हाला भेटणार आहेत, ज्या लोकेशनला तुम्हाला घर लागलेलं आहे, आता या लोकेशनमध्ये बामणडोंगरी लोकेशन आहे, त्यानंतर तळोजा लोकेशन आहेत, त्यानंतर खारघरमधील सेक्टर 14चा प्रोजेक्ट आहे, ई-डब्ल्यू-एसचा अशी लोकेशन आहे. ज्या लोकेशनला घर लागलं त्या लोकेशनच्या कन्स्ट्रक्शन ऑफिसमध्ये म्हणजे जे ऑफिस असतात, जसे की तळोजामध्ये शिर्के कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे. तिथे जाऊन तुम्हाला हे जे तुम्ही स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन जे तुम्ही जो ओरिजिनल जे कागदपत्र भरलेले आहेत, जे तुमचा जो सेट आहे, तो घेऊन तुम्हाला तिथे जावं लागतं. त्यानंतर ते तुम्हाला लॉटरीमध्ये जे घर लागलेले आहेत, ते घराची चावी तुम्हाला तिथून देण्यात येत असते. एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, जी सर्वांसोबत घडते. जर तुम्ही ई-डब्ल्यू-एस असो की एल-आय-जी असो, ई-डब्ल्यू-एसमध्ये को-ॲप्लिकंट कंपल्सरी आहे, तरच प्रधानमंत्री आवास योजनेची तुम्हाला सबसिडी मिळत असते. एल-आय-जीमध्ये सुद्धा को-ॲप्लिकंट करता येतात. त्याच्यासाठी ₹5,900 आपल्याला एक्स्ट्रा भरावे लागतात. को-ॲप्लिकंटसाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागतो रायगड भवनला जाऊन. त्यानंतर पत्नीसुद्धा को-ॲप्लिकंट होत असते. घराच्या जे म्हणजे सहमालक म्हणून आपण तिथे सांगू शकतो. घराची चावी घेताना जर घराला एकच व्यक्ती असेल, तर ते तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला चावी मिळेल. पण जर सह-अर्जदार जर केलेला असेल, समजा ई-डब्ल्यूच्या घरांना सह-अर्जदार केलेलाच असतो. त्यामुळे तिथे चावी घेताना दोन्हीही व्यक्ती असणे आवश्यक आहे. ई-डब्ल्यू-एसला कंपल्सरी आहे, जर तुम्ही को-ॲप्लिकंट केलेलं असेल तर किंवा तुम्हाला सबसिडी घ्यायची असेल तर. एल-आय-जीमध्ये सुद्धा आपल्यावरती डिपेंड आहे, की तुम्ही करू शकता, नाही करू शकत. पण एल-आय-जीमध्ये जर तुम्ही को-ॲप्लिकंट केलेलं असेल, मिसेसचं नाव जर ॲड केलं असेल, तर चावी घेताना तुम्ही दोन्ही व्यक्ती तिथे हजर पाहिजे. कारण तिथे तुम्हाला त्यांचं जे पोझिशनचं जे रजिस्टर असते त्याच्यावरती तुम्हाला दोघांची सही घ्यावी लागते. तरच ते आपल्याला चावी देत असतात. ही झाली तुम्हाला घराची चावी मिळेपर्यंतची प्रोसेस. ओके. चावी मिळाल्यानंतर आपल्याला जिथे आपण चावी घेतो, तिथून आपल्याला एक कोटेशन देण्यात येत असते, जे एम-एस-सी-बी ऑफिसमध्ये आपल्याला तेथे ऑनलाईन फॉर्म भरून ते कोटेशनवरती जे लोड असतो, तो लोड तिथे ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. आमच्या वेळेस जो 4 वर्षापूर्वी जो फॉर्म होता, तो मी सुद्धा फॉर्म कसा भरायचा तो मी टाकलेला आहे. आता लोडसाठी कोणत्या केव्ही व्हॅट टाकायचं आहे त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे. पण जस्ट एक तुमच्याकडे वेळ असेल तर फॉर्म कसा भरतात, फक्त तुम्ही तिथे जाऊन गेल्यानंतर त्यांच्याशी विचारा, की कोटेशन ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीसाठी किती व्हॅट टाकावे लागतात. म्हणजे जस्ट तुम्हाला एक अंदाज येईल. प्रेफरन्स म्हणजे तुम्ही एक प्रिपेअर करून जाणार, की आपल्याला एम-एस-सी-बीचा पण फॉर्म भरावा लागतो नवीन मीटर घेण्यासाठी. ह्याची पण तुम्हाला तिथे माहिती मिळून जाणार. तिथे सुद्धा ते एम-एस-सी-बीचे अधिकारी जे असतात, तिथे जाऊन तुम्हाला हे एवढी-एवढी गाईडन्स करत असतात. तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागतो. कोटेशन सुद्धा जिथे तुम्ही चावी घेता तिथून तुम्हाला एक कोटेशनचं जे लोड असतं, जे तुम्हाला ते पेपर दिल्या जात असतात. तुम्हाला त्यासोबत एक पोझिशनची रिसिप्ट सुद्धा तुम्हाला झेरॉक्स जोडावी लागेल. अदर तुम्हाला आयडी कार्ड सुद्धा तिथे जोडावं लागेल, जे काही असेल ते. हे सर्व जाऊन तिथे तुम्हाला एम-एस-सी-बीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागतो. त्याचे सुद्धा तुम्हाला जे ॲडव्हान्स असतात, डिपॉझिट अमाउंट ते तिथे तुम्हाला पेमेंट करावे लागतात. त्यानंतर तुम्हाला तिथून 5 ते 7 दिवसामध्ये तुम्ही जिथे घर लागलेलं आहे, तिथे एम-एस-सी-बीचे कर्मचारी येऊन ते मीटर लावत असतात. मीटर लागल्यानंतर आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर मग आपण जे पुढची प्रोसेस आहे, जसे की आपल्याला फर्निचर करायचं असेल, राहायला यायचं असेल, जे काही तुम्हाला तुमच्या
घरामध्ये काही काम करायचं असेल, कारण की तुम्ही इलेक्ट्रिसिटीशिवाय कोणतेही काम करू शकत नाही. इलेक्ट्रिसिटी असणे आवश्यक आहे. त्यानंतर मग तुम्ही तिथे राहायला येऊ शकता. तर अशी ही पूर्ण प्रोसेस ए टू झेड ही जी मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. ही पूर्ण माहिती बघितल्यानंतर काही जर तुम्हाला प्रश्न निर्माण झाले असेल, समजा काही पण प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात, तर तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असा एक सिडको आणि म्हाडाच्या रिलेटेड महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.